हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या भागातील वेगवेगळे घटक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अपूर्णांक म्हणजेच फ्रॅक्शन या घटकातील स्वाध्याय म्हणजे प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतात. आज आपण प्रत्येक प्रश्न समजून सोडवणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ क्रमांक 17 मध्ये आपण अपूर्णांक हा घटक शिकलो होतो. अपूर्णांक काय असतात, त्याचे लेखन वाचन कसे करतात, व्यवहारी अपूर्णांक, समच्छेद भिन्नच्छेद अपूर्णांक, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम, अशा भरपूर छोट्या छोट्या घटकांचा आपण अभ्यास मागच्या व्हिडिओमध्ये केला आहे. आता त्या घटकावर आधारित आपल्याला स्वाध्याय आज सोडवायचे आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप उपयुक्त व्हिडिओ असणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. नमुना प्रश्न यातील आपण पहिला प्रश्न पाहू. आता आपल्याला इथे एक आकृती दिली आहे. या आकृतीमध्ये एकूण 4 भाग केलेले आहेत. 4 भागातील छायांकित म्हणजे कलर पार्ट. किती पार्ट कलर आहे? 3 पार्ट, म्हणजे 3 भाग कलर आहे, 1 भाग कलर नाहीये. आकृतीमधील छायांकित न केलेल्या भागाने दाखवलेला अपूर्णांक कोणता? हे ना, आपण गडबडमध्ये काय करतो, लगेच इथं घेतो, हा किती आहे? 4 भाग आहे, म्हणजे छेद 4 येणारच आहे. आणि किती छायांकित आहे? 3. कलर किती आहे? 3. गडबडमध्ये आपण 3/4 उत्तर घेतो, जे की चुकीचं आहे. आपल्याला त्यांनी छायांकित न केलेल्या भागाचा अपूर्णांक विचारले. मग 4 पैकी 1 भाग काय आहे? 4 पैकी 1 भाग छायांकित नाहीये. मग 4 पैकी 1 म्हणजे 1/4 आपला उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 3. दुसरा प्रश्न आहे 2/21, 2/35, 2/11, 2/89 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? मग इथं आपण तुलना करतो. मग तुलना करताना इथं जर व्यवस्थित पाहिलं आपण, सगळ्या अपूर्णांकाचा अंश काय आहे? 2 आहे, म्हणजे अंश समान आहे. मग आपण शिकलो होतो की जर अपूर्णांकामध्ये अंश सारखा असेल तर छेद बघायचं, ज्याचा छेद छोटा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. मग 21, 35, 11 आणि 89 मध्ये छोटा कोण आहे? 11. म्हणजे 2/11 हा सर्वात मोठा अपूर्णांक असणार आहे या चौघामध्ये. तर 2/11 आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. तिसरा प्रश्न आपण पाहूया. बेरीजवर प्रश्न आहे. 1/16 अधिक 5/16. एकदम सिंपल रूल आहे. छेद सामाने एकदा लिहायचं आणि वरती बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करून टाकायची. 1 अधिक 5 6. 6/16 पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आहे. चला आता आपण स्वाध्याय प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न आहे 8/19 हा अपूर्णांक अंकात कसा लिहितात? 8/19 19 है ना, 8/19. तर 8/19 पर्याय क्रमांक 2. एकदम सोपा प्रश्न. चला आपण आता दुसरा प्रश्न पाहू. 11/17 या अपूर्णांकाचे पुढील पैकी कोणते वाचन योग्य आहे? 11/17. 11/17 बरोबर आहे. 11/17 हे सुद्धा बरोबर आहे. 11/17. 11/17 म्हणजे 17 पैकी 11. लक्षात ठेवा, इथं 1/3. 1/3 म्हणजे 1/3. जो इथं 16, 15, 1/3 है ना, 17 म्हणजे हा छेदाला नंबर घ्यायचा आणि त्याच्या आधीचा जो नंबर असेल का तो अंशाला घ्यायचा. मग 11/17 येतो थोडक्यात, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. मग पर्याय 1 पण बरोबर, 2 पण बरोबर, 3 पण बरोबर. मग चौथा पर्याय काय दिला? सर्व पर्याय बरोबर, म्हणजे तिन्ही पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. तिसरा प्रश्न पाहू. आकृतीमधील रेखांकित भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? 1 2 3 4 5. 5 भाग आहे म्हणून छेदामध्ये आपण 5 घेतो. आणि 5 पैकी किती? 2 रेखांकित आहे, म्हणजे 2 कलर पार्ट आहे. तर 2/5 आपलं उत्तर आहे. आणि जर इथं रेखांकित न केलेला भाग विचारला असता तर 5 पैकी
तीन रेखांकित नाहीये, म्हणजे 3/5 आपलं उत्तर आलं असतं. ठीक आहे. चौथा प्रश्न पहा, आकृतीमधील छायांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? किती याच्यामध्ये आपण मोजू आता सर्व भाग. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे छेदस्थानी तर 8च येणार आहे. मग 8 पैकी आपल्याला छायांकित न केलेला भाग विचारला. न केलेला म्हणजे व्हाईट वाला पार्ट मोजा. 1 2 3 4 5 5/8 आपला उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जर आपल्याला छायांकित भाग विचारला असता तर 3/8 आपलं उत्तर आलं असतं. पाचवा प्रश्न आपण पाहू. आकृतीतील छायांकित भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? मग आता पहा किती आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 असे 9 वाजता शॉर्टकट एका लाईन मध्ये 5 आहे. 5 10 15 म्हणजे छेदस्थानी आपला 15 येणार आहे. त्यापैकी छायांकित भाग विचारला म्हणजे कलर पार्ट पहा. 1 2 3 4 5 6 7 7/15 पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. सहावा प्रश्न पाहू. एका वस्तूचे 3 समान भाग केले. आता ती वस्तू आपण एक कॅटेगरी सारखी घेऊ किंवा एक रेक्टँगल घेऊ. यामध्ये 3 समान भाग करू आपण. 3 समान भाग म्हणजे 2 लाईन ड्रॉ करायचे. प्रत्येक भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? प्रत्येक भाग म्हणजे एक एक भाग घ्यायचा आहे. मग 3 पैकी एक झाला का नाही हा. जर हा एक घेतला तर 3 पैकी एक, हा एक घेतला 3 पैकी एक म्हणजे 1/3 आहे ते. 1/3 पण त्याला म्हणतात. 1/3. सातवा प्रश्न आहे. 1/3, 1/9, 1/6, 1/8 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक. अंश समान आहे. अंश जर समान असतील तर छेद ज्याचा छोटा तो अपूर्णांक मोठा. मग 3 9 6 8 पैकी 3 छोटा आहे ना, म्हणजे 1/3 हा मोठा अपूर्णांक झाला. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. आठवा प्रश्न पहा. 7/11, 9/11, 3/11, 10/11 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता छेद समान आहे म्हणजे हे समच्छेद अपूर्णांक आहे आणि छेद समान असल्यावर ज्याचा अंश मोठा तो मोठा असतो आणि ज्याचा अंश छोटा तो छोटा असतो. आपल्याला सर्वात लहान विचारलं, मग 7 9 3 10 पैकी सर्वात लहान कोण आहे? 3. मग आपला 3/19 आपला बरोबर उत्तर आहे. म्हणजे हा सर्वात लहान आहे आणि 10/11 हा सर्वात मोठा आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 9 नंबरचा प्रश्न. 13/17 हे मोठे आहे चौकट छेद 17 पेक्षा. 17/17 म्हणजे समच्छेद आहे. मग 13 हा मोठा पाहिजे म्हणजे 13 पेक्षा छोटी व्हॅल्यू पाहिजे, किंमत पाहिजे की नाही. आपण असं म्हणू शकतो ना, 13 पैकी 17 मार्क पडले तर 13 पैकी 17 पैकी इथं 13 पेक्षा कमी पाहिजे तरच 13/17 मोठा असणार आहे की नाही. म्हणजे 12 13 14 15 पर्याय क्रमांक 1 12 इथं उत्तर बरोबर असणार आहे, कारण की 12 पेक्षा 13 मोठा आहे. 10वा प्रश्न आपण पाहूया. 6/23, 15/23, 21/23, 11/23 या अपूर्णांकाचा चढता क्रम लावा. चढता क्रम लावायला आपण काय करायचं म्हणजे लहान अपूर्णांकापासून मोठ्या अपूर्णांकापर्यंत. मग आता सगळ्यांचे छेद समान आहे म्हणजे समच्छेद आहे. बरोबर आहे का नाही. मग समच्छेद असल्यावर लहान कोण असणार आहे? ज्याचा अंश छोटा तो छोटा, म्हणजे हा 1 नंबरला असणार आहे. 2 नंबरला कोण असेल? 6 पेक्षा मोठा कोण आहे? 11 आहे, म्हणजे हे 2 नंबरला असणार आहे. त्यानंतर 15 हा 3 नंबरला आणि हा शेवटी 4 नंबरला. 6/23, 7/23 पेक्षा मोठं कोण आहे? 11/23. मग 6-15 हा पर्याय नाहीये. 6-11, 6-15 म्हणजे हा पण पर्याय नाहीये. या 2 पर्यायापैकी एक आहे. पण इथं काय दोघांमध्ये फरक आहे पहा. इथं छोटा चिन्ह वापरला म्हणजे 6/23 छोटा आहे 11/23 पेक्षा. तो छोटा आहे 15/23 पेक्षा. तो छोटा आहे 21/23 पेक्षा. हे बरोबर आहे म्हणजे हा सर्वात मोठा शेवटी आला, सर्वात छोटा आधी आला. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. हा का बरोबर नाहीये? पहा इथं त्यांनी काय दिलं, 6/23 हा मोठा आहे 11/23 पेक्षा. म्हणजे इथं चिन्ह इकडच्या दिशेला आहे, म्हणजे हे चुकलं. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 7/11, 7/25, 7/33, 7/50 या अपूर्णांकाचा उतरता क्रम लावा. उतरता क्रम लावायचा म्हणजे सर्वात मोठा आधी पाहिजे.
मग इथं अंश समान आहे, मग अंश समान असल्यावर ज्याचा छेद छोटा असतो तो मोठा असतो. मग 11 छोटे 25 30 33 आणि 50. 11 छोटे म्हणजे हा 1 नंबरला येणार, म्हणजे 7/11 1 नंबरला येणार. इथं 7/50 आला म्हणजे हे चालणार नाही. इथं 7/25 आला, हे चालणार नाही. हे दोन पर्यायापैकी आपलं एक उत्तर आहे. 7/11. 11 पेक्षा थोडे मोठे कोण आहे अंशामध्ये? 11 पेक्षा थोडा मोठा कोण आहे? 50 आहे, 33 आहे का 25 आहे? 25 आहे, म्हणजे हाच 2 नंबरला असणार आहे. मग 7/25 इथं पण आहे. 7/33, 7/33, 7/50, 7/50. मग फरक काय आहे? चिन्ह पहा. इथं चिन्ह काय वापरलेले आहे आणि इथं चिन्ह काय वापरलेले आहे. मग उतरता क्रम म्हणल्यावर आधी सर्वात मोठा असणार की नाही? मग मोठा 1 नंबरला पाहिजे म्हणजे त्याच्याकडे असा चिन्ह पाहिजे की नाही? म्हणजे हा उत्तर आपला बरोबर आहे. 7/11 हा मोठा आहे 7/25 पेक्षा. 7/25 हा मोठा आहे 7/33 पेक्षा. आणि सर्वात लहान कोण आहे? 7/50. 7/50, कारण की त्याचा छेद मोठा आहे म्हणजे तो छोटा झाला. मग पर्याय क्रमांक आपला 4 बरोबर आहे. उतरता क्रम आहे हा. सर्वात मोठा सर्वात छोटा इकडे आला. 12वा प्रश्न आपण पाहूया. 26/31, 26/33, 26/35, 26/30, 26/29 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले असता येणारा मधला अपूर्णांक व उतरत्या क्रमाने लिहिले असता येणारा मधला अपूर्णांक यातील फरक किती? आता व्यवस्थित पाहायला आपण सोडू. आता अंश समाने कोणता क्रम आपल्याला? चढता पण क्रम लावायचा आहे आणि उतरता पण क्रम लावायचा आपल्याला. चढता क्रम लावू आपण इथं, इथं उतरता क्रम लावू आपण. चढता म्हणजे सर्वात छोटा आधी पाहिजे. मग अंश समान असल्यावर ज्याचा छेद छोटा आहे तो मोठा असतो आणि ज्याचा छेद मोठा आहे तो छोटा असतो. मग 33/35 पेक्षा कोण मोठा आहे? 35, म्हणजे हा सर्वात छोटा अपूर्णांक झाला 26/35. ठीक आहे. त्याच्यापेक्षा थोडा आणखी मोठा असणारा कोण आहे? 26/33. यापेक्षा थोडा मोठा कोण आहे? 31, म्हणजे 26/31. याच्यापेक्षा आणखी मोठा 26/30. आणि सर्वात मोठा यांच्यामध्ये कोण आहे? 26/19, कारण की याचा छेद छोटा आहे म्हणजे तो अपूर्णांक मोठा आहे. म्हणजे आपण अशा प्रकारचं चिन्ह तिथं वापरू शकतो. हा सर्वात मोठा आहे. हा झाला चढता क्रम. आता उतरता क्रम लावून काय येणार आहे? हा 1 नंबरला येणार इथं, बरोबर आहे की नाही? हा 2 नंबरला, हा 3 नंबरला, हा 4 नंबरला, हा 5 नंबरला. मग चढता आणि उतरता क्रम लावून आपल्याला मधला अपूर्णांक पाहिजे. मग मला सांगा, इथं 5 जण आहे, 5 जण असे आपण मांडणी केली, 5 जणांची अशी जरी मांडणी केली तर मध्ये हाच येणार की नाही? कारण इकडून 2 जण, इकडून 2 जण, मध्ये हाच आहे. आणि याचा आपला फरक विचारला. चढत्या क्रमामध्ये पण तोच मध्ये आहे, उतरत्या क्रमामध्ये सुद्धा तोच मध्ये असणार आहे, मधला असणार आहे. मग दोघांचा फरक म्हणजे काय? आपण वजाबाकी करतो. मग 26/21 वजा 26/31 बरोबर किती येणार आहे? 0. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. अलग लक्षात. पुढचा प्रश्न पहा 13 नंबरचा. 7/8, 1/8, 3/8, 5/8 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिले असता येणाऱ्या दुसऱ्या व तिसऱ्या अपूर्णांकाची बेरीज किती होईल? उतरता क्रम आपण लिहू आधी त्यांचा. उतरता क्रम म्हणजे कोणता? सर्वात मोठा कोण असणार आहे. मग आता इथं छेद समान आहे. छेद समान म्हणजे ज्याचा अंश मोठा असेल तो मोठा असणार आहे. मग 7/8 हा सर्वात मोठा आहे. त्यानंतर कोण असणार आहे? 5/8. त्यानंतर 3/8 आणि शेवटी असणार आहे 1/8. अलग लक्षामध्ये, सॉरी उलट झालेत. हा झाला आपला उतरता क्रम. ते पुढे म्हणतात येणाऱ्या दुसऱ्या व तिसऱ्या अपूर्णांकाची बेरीज किती येणार? आता जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथंच कळतं ना की पहिला दुसरा, तुम्ही शक्यतो क्वेश्चन पेपरवरच करायचं. पहिला कोणता, दुसरा कोणता, पेन्सिल त्याच्यावर लिहायचं आणि तिथंच जागेवर त्याची बेरीज करून टाकायची लगेच. एवढी मांडणी करत बसायची नाही तिथं. हे समजवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो. मग दुसरा आणि तिसरा म्हणजे 5/8 अधिक 3/8 यांची बेरीज करू. मग छेद समान आहे, छेद आपण एकदा लिहितो
5 अधिक 3 किती होणार आहे 8 आणि 8/8 म्हणजे उत्तर आला आपला 1 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो इथे एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस पण अंश आणि छेद समान असतो म्हणजे तो 1 असतो. त्याचा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा आपल्याकडे एक चपाती आहे, त्या चपातीचे आपण 4 भाग केले आणि 4 भाग पैकी आपण 4ही भाग खाल्ले. 4 भाग होते एकूण, त्याच्यातले 4 भाग खाल्ले आपण, बरोबर आहे की नाही? म्हणजे छायांकित केले इथं. म्हणजे 4 म्हणजे पूर्ण एक चपातीच खाल्ली का नाही आपण, म्हणजे पूर्ण एक वस्तू होती ती. लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण अंश आणि छेद समान असतो म्हणजे तो एक पूर्ण असतो. 14 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. 7/36, 5/36, 10/36, 11/36 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले असता कोणता अपूर्णांक शेवटून दुसऱ्या क्रमांकावर येईल? विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चढता क्रम लावायचा याचा है ना, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. इकडून आपण मोजणार आहे, डावी बाजूकडून मोजतो आपण. 1 2 3 4 हे 4 आहे बरं का. कोणता अपूर्णांक शेवटून दुसऱ्या क्रमांकावर, शेवटून म्हणजे 1 2 असं नाही, इकडून मोजायचं मग उजवी बाजूकडून डावी बाजूकडे 1 2 म्हणजे इथली जी इथला जो अपूर्णांक आहे तो तुमचा उत्तर असणार आहे. मग हा काय तुम्हाला होमवर्क. पुढं 15 नंबरचा प्रश्न पहा. जर 35/41 हा छोटा आहे स्टार/41 पेक्षा, तर स्टारच्या जागी कोणती संख्या येईल? 41 इथं छेद समान आहे, जे समच्छेद अपूर्णांक आहे, लाईक फ्रॅक्शन त्याला म्हणतो इंग्लिश मध्ये आपण. मग 35 हा छोटा पाहिजे म्हणजे इथं 35 पेक्षा मोठी संख्या असणार आहे. 29, 31, 33, 37. मग 37 आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. 16 नंबरचा प्रश्न पहा. 3/13 अधिक 7/13. मग छेद समान आहे, छेद एकदाच लिहायचा आणि 7 अधिक 3 किती होणार आहे 10 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. वजा असेल तर वजा भाग करायची. 17वा प्रश्न पहा. 21/43 अधिक 15/43 बरोबर स्टार/43. मग आता 43 इथं आला आणि 21 अधिक 15 आहे का नाही, किती होणार 21 आणि 15 36 होणार आहे. मग 36/43 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. 18वा प्रश्न आपण पाहू. 18वा महत्वाचा प्रश्न आहे, समजून घ्या व्यवस्थित. 1/8 अधिक 1/8 बरोबर 2/8. त्यानंतर इथं कॉमा आहे. दुसरं स्टेप काय दिले आपल्याला, 2/8 अधिक 1/8 बरोबर 3/8 म्हणजे 8 पैकी 2 भाग 8 पैकी 1 भाग बेरीज केली 3 येणार आहे. 3/8 अधिक 1/8 बरोबर 4/8 बरोबर आहे. 4/8 मध्ये 1/8 मिळवले तर 5/8 येणार आहे. याप्रमाणे अपूर्णांकाची बेरीज करीत गेल्यास बेरीज 1 येण्यासाठी, एक पूर्ण 1 येण्यासाठी 1/8 या अपूर्णांकात 1/8 हा अपूर्णांक किती वेळा मिळवावा लागेल? मग पहा प्रश्न कसा आहे आता. 1/8 या अपूर्णांकात 1/8 किती वेळा मिळवावा लागेल? तर बेरीज किती पाहिजे त्यांना? 1 बेरीज पाहिजे. मग विद्यार्थी मित्रांनो, 1 बेरीज पूर्ण पाहिजे म्हणजे अपूर्णांक काय पाहिजे आपल्याला? 8/8 पाहिजे. मग 1/8 अधिक 1/8 2/8 झाले, अधिक 1/8 3/8 अधिक 1/8 4/8 अधिक 1/8 5/8 अधिक 1/8 6 अधिक 1/8 7 आणि अधिक 1/8. मी इकडून लिहिली जागा नव्हती म्हणून. म्हणजे पहा 1 2 3 4 5 6 7 8. जर 1/8 ची बेरीज आपण 8 वेळा केली तर उत्तर आपल्याला 8/8 मिळणार आहे. आणि 8/8 म्हणजेच 1 पूर्ण झालं की नाही. मग ते म्हणतात 1/8 यामध्ये 1/8 किती वेळा मिळवला बरं आपण? मग एकूण 8 आहे ना, यामध्ये हा तर आपल्याला मेन ठेवायचा. याच्यामध्ये 1/8 किती वेळा मिळवले आपण? 7 वेळा मिळवले. किती वेळा मिळवले? 7 वेळा. पर्याय क्रमांक 2 आपला उत्तर आहे. लक्षात ठेवा, जितकं छेद आहे ना, जर आपल्याला एक उत्तर आणायचंय, समजा आपण छेदस्थानी 5 संख्या घेतली आणि आपल्याला एक उत्तर आणायचंय,
म्हणजे इथं 5/5 असणार आहे. म्हणजे 1/5 हा स्वतः किती वेळा बेरीज करावं लागेल आपल्याला? 5 वेळा बेरीज करावं लागेल. 1/5, 1/5, 1/5. हे बघ, याचं उत्तर आलं 1. मग 1/5 मध्ये 1/5 किती वेळा मिळवला आपण? याच्यापेक्षा 1 कमी करा, म्हणजे 4 वेळा. किती वेळा मिळवला आपण? 4 वेळा. अशा प्रकारे आपला उत्तर आहे 7. पुढचा प्रश्न पहा, 19 नंबरचा 25 क्वेश्चन आहे पूर्ण याच्यामध्ये. 8 अधिक 7 बरोबर 1. 1 म्हणजे अंश व छेद समान असणारा अपूर्णांक. तर स्टारच्या जागी कोणती संख्या असेल? आता हे पण तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. 8 अधिक 7 बरोबर 1. एक उत्तर पाहिजे, म्हणजे इथं अपूर्णांक काय असणार आहे? म्हणजे अंश आणि छेद समान असणार आहे. मग मला सांगा, इथं जर 8 आणि 7 घेतलं जमणार नाही, 8 घेतलं तर चालणार नाही. मग इथं आपल्याला काय घ्यावं लागेल? या दोघांची बेरीज करावर आधी. किती येईल बरं? 7 आणि 8 15. म्हणजे खाली पण 15च असावेत ना. म्हणजे 15/15चं उत्तर 1 असणार आहे. म्हणजे इथं सुद्धा 15 आणि इथं सुद्धा 15. म्हणजे स्टारच्या जागेवर काय असणार आहे? 15. काय असणार आहे? 15. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर आहे. 20 नंबरचा प्रश्न पहा, आकृतीतील रेखांकित भाग हा रेखांकित न केलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे? मग 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे ह्या आहे किती? छेद 9 येणार. यापैकी किती रेखांकित आहे? रेखांकित म्हणजे कलर पार्ट 5. आणि रेखांकित किती नाहीये? 1 2 3 4. 4/9. मग दोघांमध्ये फरक किती आहे? 1/9चा फरक आहे का नाही? म्हणजे 4/9 आणि 5/9 मध्ये 1/9चा फरक आहे का नाही? म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे 1/9. त्यानंतर पुढचा 21 नंबरचा 13/29 वजा 6/29. छेद समान आहे, एकदा लिहा आणि वजा बाकी करा. 21 नंबरचा सुद्धा काय असणार तुम्हाला? होमवर्क. एकदम सोपं आहे. बेरीज असेल तर बेरीज करायची, वजा असेल तर वजाबाकी करायची, छेद एकदाच लिहायचा. छेद समान आहे तिथं, म्हणजे छेद बदलणार नाही, 29 असणार आहे. 22 नंबरचा प्रश्न पहा, जर 11/13 वजा चौकोन बरोबर 5/13, तर चौकटीतील अपूर्णांक कोणता? आता इथं पण आपल्याला 13 उत्तर पाहिजे, म्हणजे इथं पण छेदस्थानी 13 असणार आहे. म्हणजे 13 वजा 13 नाही करायचं आपल्याला. मग 11तून किती वजा केलं तर 5 उत्तर येणार आहे? 6. मग 11/13 वजा 6/13, त्याचं उत्तर 5/13 असणार आहे. मग चौकटीत काय असणार आहे? 6/13. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. त्यानंतर 23 नंबरचा प्रश्न, 99 गोट्यांपैकी 1/3, 1/3 त्याला वाचतात, भाग गोट्या अमितला दिल्या, तर त्याला किती गोट्या दिल्या? म्हणजे आता वस्तू, इथं वस्तूंचा आपण अपूर्णांक काढायचंय. एकूण किती गोट्या आहे? 99. एकूण किती गोट्या आहे? 99. त्यापैकी 1/3 असं दिलं. गोट्या किती दिल्या? अमितला किती गोट्या दिले? असे नंबर मध्ये नाही सांगितलं आपल्याला. 25 दिले, 30 दिले, 35 दिले, नाही. 1/3 भाग दिला. मग 99चा 1/3 भाग कसं काढायचं तुम्हाला एक सांगतो. पहा, आता 1/3 आहे की नाही, यामध्ये छेदस्थानी कोणता अंक आहे? 3 आहे. कोणती संख्या आहे? 3 आहे. मग याला 3 नी काय करायचं? भाग द्यायचा. आणि इथं वरती 1 आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाहीये. आणि येणाऱ्या उत्तराला अंश स्थानी जो असेल ना त्याने गुणायचं त्याला. पण 1 असल्यावर आपण काही गुणणार नाही, कारण की कोणती संख्याला 1 ने गुणले तर आपल्याला तीच संख्या मिळते. अगोदर आपण भाग देऊ बरं. 99 भागिले 3. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, म्हणजे उत्तर काय येणार आपला? 33. शॉर्टकट लिहिलं बरं का? 33. म्हणजे 33 एका भागमध्ये, 33 एका भागमध्ये आणि 33 एका भागमध्ये. 3 भाग केले ना आपण त्याचे. मग बरोबर आहे. 33, 33, 33, 99 होणार की नाही? म्हणजे 1/3 भाग काय झाला? 99चे आपण 3 भाग केले. 33, 33, 33. 3 भागापैकी 1 भाग. 1 भाग घ्या बरं. किती गोट्या झाले ते? 33 गोट्या होणार आहे. जर 2 भाग विचारले असते तर आपण या दोघांची बेरीज करा, किंवा येणाऱ्या उत्तराला अंश मध्ये जो संख्या असेल त्याने गुणायचं त्याला. 33 गुणिले 2 करा, किंवा 33 अधिक 33 करा. 66 उत्तर आलं असतं. ठीक आहे. पण आपला इथं काय आहे उत्तर? 33. काय केलं विद्यार्थी मित्रांनो? ज्या वेळेस पण आपल्याला कोणती पण वस्तूची संख्या देणार आणि त्याच्यातला काही भाग विचारला,
मग त्या भागमध्ये जो छेदस्थानी अंक आहे ना, जो छेदस्थानचा अंक आहे त्या संख्येने त्या म्हणजे जे आपल्याला मोठी संख्या दिली त्यांनी भाग द्यायचं. भाग दिला म्हणजे ते एकेका पार्ट मध्ये आपल्याला म्हणजे तेवढे ग्रुप बनणार का नाही आपले, मग एक एक पार्ट मध्ये तेवढे येणार आहे. मग वरती जर 2 असेल तर त्या येणाऱ्या उत्तराला 2 नी गुणा, वरती जर 3 असेल येणाऱ्या उत्तराला 3 नी गुणा, है ना. पण इथं एकच आहे म्हणून आपण गुणाकार नाही केला, ते 30च ठेवले. म्हणजे 99 चे 3 भाग केले आपण, 3 पैकी 1 भाग, तर 3 पैकी 1 भाग काय असणार आहे, 33. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 आपला उत्तर आहे. पुढचे पण असे शाब्दिक उदाहरण टाइप मध्येच आहे. 24 नंबरचा पाक आहे, 1 तास बरोबर 60 मिनिटे, तर 1/3 तास किती मिनिटे. परत किती भाग, म्हणजे 60 मिनिटाचे किती भाग करायचे आपल्याला, 3 भाग करायचे. मग ओरली पण आपण सांगू शकतो, तोंडी सांगू शकतो की नाही, 60 मिनिटाचे म्हणजे 20-20 मिनिटाचे होणार आहे. पण समजा मी तुम्हाला भाग देऊन देतो सांगतो पहा, काय संख्या आहे ती 60, याला कितीने भागायचं, याचा छेदस्थानी काय आहे 3, 3 नी भाग द्या. 3 दुने 6 आणि 3 शून्य 0 20 आला. म्हणजे 20 मिनिटं 20 मिनिटं 20 मिनिटं, म्हणजे 60 मिनिटाचे 3 भाग झाले की नाही. 3 पैकी 1 भाग, 3 पैकी 1 भाग काय असणार आहे 20. ह्या 3 पैकी 1 भाग घ्यायचा आपल्याला 20 मिनिटे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे ना. इथं जर 2 असता तर 20 आणि 20 40 उत्तर आला असता. वरती अंशला जर 2 असता, 2/3 असता तर 40 उत्तर आला असता. आणि शेवटचा आजच्या व्हिडिओचा प्रश्न, एका रोपवाटिकेत विविध रंगी गुलाबांची 20 रोपी आहेत, त्यातील 1/4 रोपे लाल गुलाबाची आहेत, तर लाल गुलाबाची किती रोपे आहेत. समजून देतो व्यवस्थित पहा. 20 रोपे आणि 1/4, मग 20 रोपे आहे. किती रोपे, 20 रोपे, त्यातील 1/4 भाग लाल गुलाबांचा आहे, लाल गुलाब आहे. ठीक आहे, मग ते 1/4 आपल्याला अपूर्णांक मध्ये दिलं, पण 20 पैकी किती येते नेमकं आपल्याला माहित नाही ना. काय म्हणलं मी तुम्हाला, त्या संख्येला काय करायचं, छेदस्थानच्या संख्येने भाग द्यायचा. 4 पंचे 20, म्हणजे 5-5 चे गट पाडा बरं. मग 5 5 5 1 5 5 2 10 5 1 15 5 चौक 20 झाले 20. 4 ग्रुप बनणार त्याचे. मग 4 पैकी 1 1 2 3 4 4 ग्रुप झाले. 4 पैकी 1 4 पैकी 1 म्हणजे किती झाले 5. म्हणजे यामध्ये 5 रोपे गुलाबाचे असणारे, म्हणजे 3/4 हे दुसऱ्या टाईपचे असणारे. बरोबर आहे की नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हे गणित सोडू शकतो. एकदम सोपे आहे, फक्त सराव जास्त करा. आणि यातील तुम्हाला कोणता प्रश्न समजला नसेल तर कमेंट मध्ये सांगा, आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांक या घटकावरची जवळपास 25 पैकी 22-23 प्रश्न आपण सोडून घेतली है ना. तुम्हाला मी होमवर्कला दोन प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्ही सोडवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक 14 घेणार आहोत है ना. खूप महत्वाचं आहे, आपण अपूर्णांकावरच आहे हा. ठीक आहे, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.